रामकृष्ण हरिमय शांत करणारी अनादिकालची किती उठायला आवडतं तुला? शांत करणारी देहाचं घाणे म्हणजे जडाची जाण त्याला अज्ञान म्हणतात आणि भगवंताची जाणीव त्याला ज्ञान म्हणतात. इथं वेदांताची भक्ती आहे आणि बुद्धीचा प्रवाह ईश्वराकडे. पायाचा प्रवास आपण मंदिराकडे जातो आणि त्या साकार रूपाला पाहतो. हे सगुण साकार दर्शन आहे. हे भक्तीने पुण्याने लक्षात ठेवा. पण त्याच ईश्वराचे खरं स्वरूप हृदयात आहे आणि व्यापक जगतात आहे. मग त्याचं दर्शन जेव्हा घ्यायचं तर पायानं नाही. आता आपण चालतो का वस्तू घंटावरती इथं चालणं आहे का? नाही, पण दर्शन आहे. त्याचं नाव आत्मदर्शन. मग ते दर्शन वेदाच्या साह्यानं, बोधाच्या शक्तीनं आणि अंतःकरणाच्या अधिकाराने. अधिकार म्हणजे जसं दुकान टाकायचं तर कोटी 2 कोटी भांडवल आजकाल, पहिलं नाही. मग तेवढं जर पैसा असेल तर दुकान टाकता येईल. बरं, दुकान टाकून चालेल का नाही माहित नाही, माहिती का? कारण ऑनलाईनचा उतार आहे, बरोबर आहे ताई? हे विदेशी कंपनी आपल्या हिंदूला कळत नाहीत ना. आपला पैसा बाहेर देशी पाठवायचा, आपल्या देशात फिरवायचा, हे जोपर्यंत तुमच्या समाजाला कळणार नाही तोपर्यंत तुमचे हे पॉकेट बंद होणार नाहीत. आता झालं आमच्याकडे ते पुणे रस्ते दाबलं की पैसा जातो तिकडं. हे जेवढं सोपं केलं तितकंच अवघड आहे. तसंच अज्ञान अवघड आहे. मला हे सांगायचं, फॉर एक्झाम्पल, की बटन दाबून जसं तुम्ही पॅकिंग मागवता घरी बसल्या बसल्या बायका आहे ना, तसं तुमचं हे मन एका क्षणात तुमचे पैसे जातात तिकडं. विदेशी कंपन्यात अमेझॉन ही कंपनी आहे का? नाही ना. मग हे स्त्रीला कळा, प्रत्येक स्त्रीला. तसं आपल्या हृदयातला परमात्मा आणि आपण जर भिन्न असतो आणि आपल्यासोबत हे भाव आहे, आपल्यासोबत जगत भाव आहे आणि आपला संबंध देहाशी आहे आणि आपला संबंध व्यवहाराशी, वस्तूशी, विषयाशी, धनाशी, पुत्राशी व्यवहार असावा. पण दादा असावा. प्रेम करा. कृष्णाने परमात्मा गोळवले प्रेम केलेच नाही, अर्जुनला प्रेम केला, विकारारहित प्रेम केला. ज्या प्रेमात मोह आहे ते शुद्ध प्रेम आणि ज्या प्रेमात मोह आहे ते अशुद्ध प्रेम. तितकंच मोह. पण भगवंतासारखा नाही. भगवंताला जे आपलं मन दिलेलं असतं ते तिथंच असतं. तर ते मन इकडे तिकडे सारखत नाही आणि ते मन जगताला सत्य तो देत नाही. सत्य म्हणजे खरं, हे खरं, ते खरं, ते खरं, आणि हे माझं, हे माझं, हे माझं, आणि हे मी, हे मी, हे मी. 3 गोष्टी ज्ञानाला प्रतिबंधक आहे. खरं, जगत आणि देह. वाव. जेव्हा देहभाव सोडायचा त्या ज्ञानाकडे यावं लागतं. कल्याण करायचं संत दर्शन घ्यावं लागतं. आत्मानंदात राहायचं ओवीकडे यावं लागतं. आणि मी कोण कळायला त्या ओवीचं स्वारस्य हृदयामध्ये थांबावं लागतं. ओवी म्हणजे काय? माऊलीच्या हृदयातले शब्द, त्याला वेद म्हणतात. म्हणजे ते श्लोकावर मांडलेत. गीतेचा श्लोक, गीता आधी आहे, ज्ञानेश्वर नंतर आहे, बरोबर आहे? गीता कितीतरी हजारो वर्षाखाली भगवंताच्या मुखातून आहे, त्या काळात द्वापार युगात, बरोबर आहे? आणि माऊली आता 700-750 वर्षापूर्वी. डिफरन्स बघा. भगवंताच्या अवतारामध्ये जेव्हा गीता बाहेर काढली अर्जुनाच्या निमित्तानं आणि जगाच्या कल्याणासाठी आणि अंतःकरणातल्या असलेल्या भेदाच्या निवृत्तीसाठी, देहाचा मोह संपवण्यासाठी आणि जगताचा भ्रम टाकण्यासाठी आणि अंतःकरणातल्या आत असलेल्या परमेश्वराचं बुद्धीचं ऐक्य करण्यासाठी. बुद्धीचं देहाचं ऐक्य तुमचं म्हणून भेद सिद्ध होतो. बुद्धी कुठे? देहाकडे. हा, पण तीच बुद्धी संबंध ईश्वराचा असतो सतत आतून. ते आमचा वेद प्रगट करतो. जो संबंध आहे आधी संबंधांचा 80, तुमच्या 80 आहे. हे तर त्रिवार सत्य आहे.
पण तो संबंधानंतर हा संबंध संसारातला सुरू होतो, त्याला वैवाहिक जीवन म्हणतात. करेक्ट? हा, कारण पुढच्या काळामध्ये आई राहत नाही. आई शब्द नीट समजावून घ्या तुम्ही काय बोलते ते. एक आधार असते पत्नी, ती नंतर ह्या वेळेला आईच होती. अगदी वानप्रस्थानामध्ये पत्नी आईच बनते. तशीच काळजी, तसं प्रेम आणि तीच लक्ष, तीच धारणा. जसं आई कुठे गेली तसं त्यांना लक्ष द्यावंच लागतं एकमेकाला, नाही का? वानप्रस्थ म्हणतात त्याला. अगदी सत्य. ती आई जाती आणि हेच आईचं लक्षण की प्रेम, त्यांच्याबद्दल आपुलकी आणि त्यांचं संरक्षण, त्यांची काळजी. ओके, तसं संत आपली काळजी घेतात. ही पण नाहीये, सद्गुरु पण आईच असते. तुम्ही हो माता पिता तुम्ही बंधू सखा तुम्ही सगळे व्हा बंधू माता पिता. बरोबर आहे ना? मग तुम्ही जर बंधू माता पिता होऊन जर समोर आलात तर आमचं कल्याण आहे. जेव्हा हा देह पडतो खाली, स्थूल देह, मग स्थूल देह कशाचा ते पंचकरण दिलं कळते बेटा. ते आपण काल विचार सगळं आहे दुपारी. काल थोडस मी बाहेर गेले, लेट झालं करायचा. तू कासो या नसो, आवाज वाढवायचा नाही, कारण हे आपल्यासाठी चांगलं नाही. जेव्हा स्पंदन बदलतात हार्टचे, तुमच्याकडे बोट काय, तिकडे काय करते नाही करत. हो, जेव्हा आपण तर आपले स्पंदन बिघडतात, जे बीपीचं कमी जास्त होतं. मग का म्हणून आपलं आता वयामध्ये बीपीचं कनेक्शन ते छान छान ठेवायचं. तुम्हाला आता काय म्हणत ताई, मला जे आज सध्याचा माझ्या घरचा प्रवास आहे जे व्यवहार आहे, मला कुठलंच काय टच होत नाही, कुठलंच काय. म्हणून मला ह्याच्यामध्ये खोचकोल जाता यायला, हे माझं मला. आणि ज्याचं त्याला कळतं ना किती आवाज वाढतो, मी कशी चिडते, मी कशी टर्टर करते, कळत नाही. मग ते टर्टर बन शांत, कारण आपले स्पंदन बिघडतात. आपलं हार्ट फंक्शन खराब होतं. कारण हार्ट अटॅकचे जे आयुर्वेदिकचे शिक्षण मी पूर्ण घेतं सांगलेला, स्पंदन काय असतात. गरम पाण्यात तुमचं किती काय झाले का 4 सामान येऊन, ते तुमच्या गरम पाण्यानं, ते काळजीनं, ते वागणं, शिस्त, ते एवढं हलकं आणि एवढं आपली एकदम व्यवहारातलं मन भिन्न करणं. जास्त नाही व्यवहाराचे टिकायचं, कामापुरतं राहायचं, बाजूला यायचं, आपल्या स्वरूपात जायचं. मी कोणी ओळखायचं, आत्मरंगात रंगायचं, वेदाचं ज्ञान मध्ये घ्यायचं आणि त्या चिंतनात दंग व्हायचं. देहात दंग नाही, व्यवहारात दंग नाही, कर्मात दंग नाही, विषयात दंग नाही, वासनेचा संग नाही, परमात्म्याचं अंग सोडायचं नाही आणि आत्मशक्ती कमी करायची नाही. जो संबंध आहे ईश्वराचा तो आपला आहे. आतून संबंध जिथे वृत्ती उत्पन्न होती म्हणजे मन, वृत्तीला वेदांतात मन म्हणतात. आणि नंतर बुद्धी. जेव्हा आपल्याकडे गिरायक येतं तर आपण म्हणतात नाही असे देऊन टाकतो, जुनं गिरायक एक म्हणतं नाही थोडं तरी घ्यावं लागतंय, मग त्याच्यामध्ये ऍडजस्ट करून देऊन टाकतात. मग जेव्हा मन म्हणतं आणि बुद्धी निश्चय करते तर व्यवहार होते. बरोबर आहे? मग मन म्हणतं मी देह आणि बुद्धी म्हणते नाही मी नाही देह. ज्ञानाच्या नंतर बुद्धीला तिच्या स्वरूपाचा साक्षात्कार होतो. ती त्या अंतःकरणाच्या आत परमेश्वराकडे जाती. ती वेदानं, श्रवणानं, गीतेच्या बोधानं, ओवीच्या ज्ञानानं, संतांच्या कृपेनं, अंतःकरणाच्या अधिकारानं आणि पुण्याच्या शक्तीनं आणि हृदयाच्या भक्तीनं, अभेदाच्या ज्ञानानं अंतःकरणाच्या आत असलेल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी बुद्धीचा प्रवेश सुरू होतो. त्याला म्हणतात आत्मज्ञानाची स्थिती. म्हणजे आत्मज्ञान एवढी पावर आहे. जसं पाणी पिलं की तहान होती, दूध पिलं की थोडस भूक जाते ना. पाण्याचं काम वेगळं, दुधाचं काम वेगळं, अन्नाचं काम वेगळं नाही, दारूचं काम वेगळं. बियर आजकालची, मी रस्त्याने चालते मी परवा जास्त व्हायला माझ्या, कुठे घडलं ना समाज, तरुण पिढी खराब आहे की वृद्ध नाही बरं का, वृद्धला संस्कार छान असतात ते बिघडत नाही. म्हणजे रस्त्याने फिरतात ते कुठे फिरतात नंतर. तसं ती तरुण पिढी बिघडते, तसं आपली वृत्ती पण बिघडती आणि बिघडलेलीच आहे. तुम्ही मान्य करता ती गोष्ट आहे, कारण आपल्याला भगवंताची जाणीव नाही. मला हेच सांगायचं,
भगवंताची जाणीव म्हणजे आत असलेल्या आत्मस्वरूपाचा बुद्धीनं केलेला संबंध. आपला संबंध देहाशी आहे आणि देहाच्या संबंधाने असलेल्या नात्याशी आहे. ओके. मग तो संबंध अर्जुनानं भगवंतानं ओळखला. अर्जुनाचा पहिल्या गीतेत पहिला अध्याय धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायु समामुखा पांडवाच्या कर्वत संजय. हे धर्मयुद्ध आहे, अधर्माचा नाश आहे. आणि इतर आमच्या अंतःकरणामध्ये अविद्येचा नाश आहे. तिकडे अधर्म आहे, कौरवाला मारायचंय आणि स्वतः प्रत्येक साधकानं अज्ञानाला मारायचंय, स्वरूपाला धारण करायचे, आनंदामध्ये राहायचे आणि देहबुद्धीतून निघायचे. आपली बुद्धी देहबुद्धी आहे हे ह्या नवीन लोकांना कळत नाही. ज्याला अध्यात्म ज्ञानाचा पाया नाही, अध्यात्माचं श्रवण नाही, वेदाची शक्ती नाही, परमात्म्याचं स्वरूप माहित नाही, जगतात तो आहे हे कळत नाही, जगत रूप नटलेला तो समजत नाही आणि मी कोण हे माहित नाही, तोपर्यंत अंतरंगात जाण्याची बुद्धीला ताकद नाही. पण जसं श्रवण होईल, अध्यात्माकडे मन जाईल, वेदांताची शक्ती येईल आणि आपलं जे पुण्य वाढेल. श्रवणानं कोटी कोटी पुण्य यज्ञ होतात. आज श्रवण आपण केलं तर आपल्यापाशी कोटी यज्ञाचं पुण्य, एक यज्ञ नाही. तुम्हाला माहितीये कोटी आकडा कळतो ना, कोटी. आज कोटीला नाही महत्व आहे. हो, पहिल्यांदा लाखाला महत्व होतं. एक पहिल्या 10 वर्षाचा काल थोडा, पहिला 15, 10 ते 12 तेव्हा लाखाला महत्व होतं. आता कोटी कुणी काय काय कोटी कुठल्या किंमत आहे आता नाही. पहिला 4-5 लाखाला म्हणलं की जागा घेतले. हो, आता 5 कोटीला जागा घ्यावं लागेल, 3 कोटीला घ्यावं लागेल ना. म्हणजे लाखाची किंमत पटकन कोटीत गेली. तसा भक्ती जनता ज्ञानाची किंमत कोटी अशी. कळलं का? एवढं पुण्य, एवढं डिफरन्स आहे. जसं अहम ब्रह्मास्मी हे वेदाचं एक सिद्धांत आणि 4 वेदाचे एक सार आहे आणि 4 वेदाच्या एका साराचं निरूपण हे ओवीत आहे. आणि ओवीमध्ये जेव्हा मन थांबतं तर अज्ञान संपत, मन ईश्वरवंत, आत्मसाक्षात्कार होतो, आनंदामध्ये बुद्धीचा प्रवेश होतो आणि खरा आनंद मिळतो. हा आनंद खरा नाही बेटा. एक तुम्हाला उदाहरण देते. आपल्या मुलीचं लग्न असतं, केवढा आनंद असतो बरं. एक सांगते, प्रत्येकाला अनुभव आहे की आयुष्यातला खरा माता पिता आपल्या मुलाचं डोळ्यानं पाहणं आणि तो आनंद कुशावर पाहत असते. आता वराड येतं त्याचा आनंद सारखा आहे का? बाळापाचा आनंद, नवरा नवरीचा आनंद, आनंद आहेतच ना. वराड असतं, माता पिता असते आणि नवरा नवरी पण असते, सगळ्याला आनंद असतो. पण वराडाचा आनंद कुठपर्यंत असतो? ताटावर जेवूस तर अन्नम पप्पो किती पदार्थ आहेत, कुणाचं लग्न आहे, चर्चा तीच असते है ना. मग ते आनंद असतो, छान आहे, वस्त वाव सुंदर. घरी गेलं की संपलं. आता आपलं झालं, छान भेटलं, चांगलं झालं, माझी इच्छा पूर्ण झाली, आई बापाचं. आता त्यांचा आनंद दोघाचा. बरोबर आहे का? त्यांचा आनंद सतत दोघाचा एकमेकाशी. तसं जीवाचा आणि शिवाचा आनंद सतत परमात्म्याशी. मला हे सांगायचं होतं म्हणून एवढं कीर्तन मांडलं तुमच्या. ते दोघांचा आनंद एकमेकाशी घेतात ना बेटा? नाही घेत. ह्याला पाहून त्यांना, त्यांना पाहून यांना. त्याच्या जीवाला कोण भगवंताचा, भगवंताला कोण जीवाला. भगवंताला वाटतं माझ्याकडे आहे ना हा जीवात्मा, मी याला बनवलंय, मी याला घडवलंय, याच्या आत मी आहे, याच्या आत मी आहे. हा मला जाणत नाही, जगताला सोडत नाही, वासना संपत नाही आणि अविद्या हा टाकत नाही आणि मला हा पाहत नाही, माझ्याशी एकरस होत नाही, माझं ज्ञान घेत नाही आणि माझा अभिन्न भाव त्याला माहित नाही. कारण जीव आणि आत्मा एकच आहे आणि त्याच्या सोबतच जीव असतो. जर मागा आत्मा नसेल तर जीव उत्पत्ती नाही, जीवाची स्थिती नाही आणि जीवाला व्यवहार नाही आणि जीवाला स्थान नाही. हे 4 शब्द फार महत्वाचे आहेत आणि मोल आहेत की जीवाला त्याच्या सत्तेविना प्रगट होता येत नाही. पहिला टप्पा त्याचा संबंध सतत असतो म्हणून जीवात्मा ह्या हृदयामध्ये असतो. परमात्मा त्याच्या संबंधाने ती वृत्ती उत्पन्न होती आणि ती वृत्ती जेव्हा प्रगट होती, व्यवहार करते, तर अंतःकरणाचा व्यवहार चालू होतो, मन बुद्धी, आणि त्या मनबुद्धीला जीवात्मा म्हटलंय. मग त्या मनबुद्धीमध्ये हे जेव्हा ज्ञान जातं आणि वेदांत येतो, ओवी कळती आणि गीतेचा श्लोक कळतो. आपण जेव्हा श्लोक गुणगुणतो तर छान वाटतं ऐकताना, खरंच छान वाटतं.
निर्वाण मोहा असं बोलतात आपण. जिथं संग दोषा अध्यात्म अध्यात्म नित्या नित्या निवृत्त कामा. अध्यात्म नित्या, अध्यात्म शास्त्रामध्ये आत्मस्वरूपाचं आणि जीवाचं जे नित्य रूप सांगितलंय ते नित्य आहे आणि देह अनित्य आहे आणि जगताचा वाद आहे. जगत प्रलयात जाणार आहे आणि हे तर कधी ते कधी पडणार आहे. मग अध्यात्म नित्या विनिवृत्त कामा. आत्मस्वरूपाच्या नित्य आत्मज्ञानाकडे भगवंताकडे जायचं असेल तर मोहाचा त्याग करा. विनिवृत्त कामा. काम म्हणजे वासना, काम म्हणजे मोह, काम म्हणजे विषयाचा संबंध, काम म्हणजे जगताची एक प्रीती ओढ. त्याच्यात तू काय कर? निवृत्ती कर. विनिवृत्त कामा. निवृत्त कर तर अध्यात्म नित्य म्हणजे आत्मस्वरूपाची ओळख होईल आणि तुझी बुद्धी भगवंतात राहील. देह पडला तर त्यांचा संयोग तसाच होईल तर जन्म मृत्यूतून बाहेर येता येईल आणि तुझं पाप पुण्य संपल्या जाईल, थांबल्या जाईल आणि तुला ह्या देहातून भगवंताकडं एकरूप होता येईल. त्याला म्हणतात अध्यात्म नित्य विनिवृत्त कामा. गुणगुणतात, आपण पण गुणगुणतो म्हणजे आठवण आली की. आणि गीताच गुणगुणावे ना, बरोबर आहे ना. अभंग गुणगुणावे, ओवी गुणगुणावी तर त्या ठिकाणी मन जातं आणि तिथं थांबतं. त्याला ज्ञानी म्हणतात. मन भगवंतात थांबणं ज्ञानी, मन देहात येणार ज्ञानी. मन पाकर्मात जातं, पाप पुण्य तयार होतं, भेद कायम राहतो आणि जीवात्मा आहे पृथ्वीवर फिरतो. तो पिंडात जातो भाताच्या. नंतर पक्षातील खरा श्राद्धाला पुढचा महिन्यात होते श्राद्ध पक्ष भाद्रपद नाही का. मग हा पिंड त्या भाताच्या पिंडात जाऊ द्यायचं नाही तर आपण साधकानं सावध व्हावं. संसार जसा आहे तसं राहावं, प्रारब्ध आहे तसं भोगावं आणि भेदातून निघावं. हे साधकानं शिकावं, नाही तर संसार खुशाल करावा. हे झेपत असून तर इकडे या. जसं प्रारब्ध तसं आपल्या समोर आहे. आपल्या कर्माचा भोग समोर आला. आपलं तोंड असं दिसायला कसे दिसायला तुम्हाला तोंड कोण दिसतं असं आपल्याला कसे करायचं. मग तुमचं कर्म तुमच्यावर आहे. तर तुम्ही लोक काय देता. काही काही लोकांना त्रास होतो, हा होतो माहित नाही, पण भूतकाळ काढू कोण आरडत. पण तुझं प्रारब्ध जेव्हा कळतं अध्यात्मानं तर वाणी बंद पडते. कारण तुझं कर्म तेवढं कर्तव्य होतं. जो काय त्यांना केलं, तू त्यांना केलं ते तुझं ऋण होत. हे कळणं मस्त आहे आजकालच्या पिढीला. तुम्हाला वाटतं ना केलं मी, तुमचं नाही. संसारी लोक आहेत ना त्यांना काहीच धंदा नाही ज्ञानाचा, मार्ग नाही मोक्षाचा, स्पर्श नाही वेदाचा, अनुभव नाही आत्मरूपाचा. त्यांना फक्त संबंध कर्माचा आणि सुख आणि दुःख. संसारी फळ दुसरं काय? सुख दुःख, सुख दुःख, कर्म मी माझं, ह्याच्यातून निघतच नाही ते. पण जेव्हा ज्ञानामध्ये प्रवेश होतो, अंतःकरणाचा अभिमान असलेल्या देहाचा अभिमान जातो आणि कर्म बाजूला होतं. प्रकृतीने केलेलं कर्म आहे, तू प्रकृती नाहीयेस. ह्या लोकांना प्रकृतीच माहित नाही. कोण करत ते. मग कर्म कोण करत तर प्रकृती. मग प्रकृतीला कर्म करायला लावणारा हा शक्ती कुणाची? ईश्वराची. हे दोन लक्षात घ्या भाऊ. प्रत्येकाचं, तुमचंच नाही. जेव्हा कर्म होतं, मग देवाचा असो, घरातला असो, दानधर्म असो, गरीबाला काय केलं असो, हे जेव्हा शुद्ध कर्म होतं तर भगवंताचं नातं तयार होतं. जेव्हा आपण आपुलकीनं कुणास्तरी दुःखी लोकांना काय देतो आणि आनंद घेतो तर ते कर्म शुद्ध आणि पवित्र आणि अथांग पुण्य देणार असतं. आणि त्या पुण्यानं सत्संगाचं ज्ञान होत असतं आणि संसारातलं कर्म मी केलं म्हणलं अज्ञान कायम राहतं, पाप डोक्यावर येतं आणि जन्म मृत्यूच्या रेखेत फिरावं लागतं. पण जेव्हा आपण काही करतो कुटुंबात किंवा नात्यात किंवा समाजात किंवा कुठलं काही कार्य असतं, कार्य कधीच थांबत नाही. आपण लवाज थांबते का? ऐकायचं थांबतंय का? श्वास थांबतो का? चालणं थांबतंय? बोलणं थांबतंय? कुठलीही क्रिया थांबत नाही म्हणजे कर्म सुटत नाही. पण कर्मातलं मन बाहेर निघताना अध्यात्माची ओढ लागते आणि अध्यात्माची शक्ती लागते.
जेव्हा कर्म होतं तर प्रकृतीच्या द्वारे अनात्मा देह, आणि त्या अनात्म्याला आधार त्या परमात्म्याचा असतो, ब्रह्मस्वरूपाचा, चित्शक्तीचा. चित्शक्ती म्हणतात त्याला, हे नीट आहे का? मग ती चित्शक्ती आणि प्रकृती एकत्र असतात, आत्मा आणि अनात्मा. अनात्म्याचा संबंध असतो परमात्म्याशी, परमात्मा संबंध करत नाही, तो असंग आहे, तो नित्य, तो व्यवहारात नसतो. पण हिनं संबंध केला प्रकृतीनं. प्रकृती परा आणि अपरा, एक जड प्रकृती, एक चेतन प्रकृती. जीवाला परा म्हणले आणि जगताला या सृष्टीला अपरा प्रकृती म्हणले. मग दोन्ही मध्ये परमात्माच आहे. पण जड प्रकृतीमध्ये परमात्मा पण त्याला जाणीव नाही, कारण तिथं अंतःकरण नाही. तुम्हाला प्रश्न करणारच नाही, उत्तर देत नाही, मातेन काय बोलू. मी तुम्हाला म्हणलं असतं जड जड, आता इथं तुम्ही म्हणतात ना ईश्वर व्यापक आहे, काय चौकडे, मग हे सोप्या व्यवस्था का? आता कोण बसले, मी बसले का, सुंदरताई बसल्या का, कन्नावर साहेब बसले, शेठ, कळतं त्या सोप्याला कळतं का? काय नाही कळलं तिथं, तिथं भगवंतच आहे ना. पण जिथं कळणं तिथं अंतःकरण आहे. त्या अंतःकरणाला आपल्याला प्रदान केलं भगवंतानं. जडामध्ये अंतःकरण नाहीये, म्हणून तिथे जाणीव नाहीये, म्हणून तिथं त्याच्यामध्ये ईश्वर आहे. त्याने आकार धारण केला जडाचा, पण तिथे व्यवहार नाही. तसं आपल्या परमात्मा आहे आणि त्याच्या सत्य व्यवहार आहे, आणि प्रकृतीने केलेला व्यवहार आहे, आणि गुणाच्या शक्तीने व्यवहार आहे. सत्व रजत मग तीनच आहेत ना गुण. सत्व गुण आले की आपण देतो, दान धर्म करतो, देवाची पूजा करतो, नाम घेतो, शांत राहतो. रजामध्ये बाहेर राहते का शांत? रज गुणात बाई शांत होती का? तिला कामामध्ये कुणी बोललं तर चालतं का? चंचल पण येतो ना. मला सांगायचं हेच आहे, रजो गुण चंचल करतो, तमो गुण क्रोध आणाळा करतो, आणि माणूस बेभान होतो क्रोधात. मग हे कुणाचं कार्य? गुणाचं. व्यवहार कोणाचा आहे? प्रकृतीचा. शक्ती कुणाची? त्या ईश्वराची. आता तुम्ही म्हणतात मी केला आणि मानतात, अरे काही सत्य आहे. आणि हे आजचा वेदांत, आजचा सारखं चिंतन आयुष्यात पण आहे माझ्या लोकांचं, मला माहित नाही. म्हणजे ही मांडली वेदांताची सत्य की कर्म कोण करतं आणि कर्माला कोण धरतं. दोन गोष्टी. कर्म कोण करतं? प्रकृती. प्रकृती करी कर्मे आणि ती म्या केली म्हणे. मग ही नुसतं वाचून कळतं का? बायाने मोठे घरी भरू आणि पारायला जाऊन घरी येऊ. करणं वाईट नाही, पण कळणं वाईट, न कळणं वाईट आहे. मग त्या बायला कळतं का? मी करत नाही म्हणते, म्हणते का तुम्ही मीच केलं, माझं ते सगळं माझ्यामुळे घरे जाऊन मग तुम्ही माझ्यामुळे घरे मीच बांधलं घर, अजून जास्त चांगलं ढगा जाऊन बघ तुझं घर राहतं का, जातं कुठं. पण सगळं त्याची सत्ता आणि सगळं त्याची स्थिती आणि सगळं त्यानंच केलं. हे जेव्हा भाव तयार होतो तो ज्ञानी, आणि हा भाव नसतो तो आत्मा. असं मला एवढं सांगायचं की कर्म कोण करतं आणि कर्माचं ओझं कोण घेतं? आपण. कर्माचं ओझं म्हणजेच अज्ञान येत आहे, आणि कर्माला सोडणं म्हणजे ज्ञान आहे. मग कर्म कसं सोडायचं? कर्मयोग. कर्माचं फळ कसं टाकायचं? कर्मसन्यास योग. ज्ञानेश्वरी वाचून हे तर शिका ना. भागवताला हिंडतात, भागवत कळत नाही. ज्ञानेश्वरी पारायण करतात, ओवी कळत नाही. संसार करतात, नीट बोलत नाही. तुमचा उपयोग काय जगाला? काहीच नाही. सांगा चुकलं का? चुकलं का? मी त्या पंढरपूरच्या बाहेर विचारलं काय काय माती तिकडे काय सांगा, काय माती येतं का? काय काय हा चालले तेवढं काही सांगता येईल. कळलं म्हण की म्हण जे पण म्हण. कारण आता नाच संसारात बुडाली बुद्धी परमात्म्याला झेपत नाही. खरे का खोट आहे? अति संसार आहे त्या बुद्धीला संसारच कळतो. अति सूक्ष्मता परमात्म्याची ओढ आहे, परमात्मा सहज कळतो. तुम्ही जर काय ऐकायलात आणि ते जर तुम्हाला बुद्धीला झेपत नसेल तर तुम्ही गेलात काय न गेलात काय सेम. जायचं कशासाठी? हे अवलोकन करणं. त्यांना सांगितलं भागवतात असं असं, ती बुद्धी ग्रहण करते आणि नंतर ती शक्ती तयार होते, भक्ती वाढती आणि याचा संबंध कमी होतो आणि बुद्धीचा प्रवेश ज्ञानाकडे होतो. ह्याला भक्तीचं फल म्हणतात. महापुराण. आम्हाला वाटतं का भागवताचं प्रेम नाही? तुम्हाला लय आहे असं संशय घेऊ नका. कारण ज्या भक्तीमध्ये मन
थांबत, पण मन कृष्ण म्हणतं ते ज्ञानानं, भक्तीत थांबतं ते पुण्यानं, मी कोण कळतं महावाक्यानं, देहभाव जातो श्रवणानं आणि आत्मरूप प्रगट होतं गुरुच्या कृपेनं. हे 4 वाक्य विधीचं विधान आहे. सांगू प्रेरणा 4 वाक्य बेटा. हो माऊली. भक्तीच्या फलानं बुद्धीचा प्रवेश ज्ञानात होतो, मन कृष्ण होतं श्रवणानं, देहभाव जातो बोधानं आणि आत्मरूप प्रगट गुरुकृपेनं आणि मी कोण कळतं महावाक्यानं. जो भक्तीचा प्रभाव आहे ना, वेदातली भक्ती बोलते ते सांगायला आम्ही ऐकायलो, त्या कथा आम्हाला कळायला. आता कथा आणि स्वरूप सारखं आहे. त्यांच्या लीला भगवंतानं काय केलं, कोणत्या ऋषीने काय केलं, कोणता ग्रंथ तयार केला, कोणती तपस्या केली, कुठं ऋषी बसले, त्यांची पत्नी कोण, त्यांची संतान कोण, भगवंतानं सृष्टी कशी तयार केली, इच्छिक वा म्हणू हे जगताला उत्पत्तीला कशी कारणीभूत पडले, हे जेव्हा कळतं ते भागवत. आणि तो परमात्मा कळणं ते ज्ञान, अध्यात्म, त्याला अध्ययन म्हणतात. अनेक सांगतात कोणत्या स्कंदात काय हे जर कळत नाही तर भागवताचे फळ मिळत नाही. लिहून ठेवायचं. मला सांगायलेत ना महाराज की ह्या स्कंदात असे, ह्या स्कंदात तसे, मन लावून ऐकलं तर बरोबर त्या बायला सांगता या पहिल्या स्कंदात हे, दुसऱ्या ते, तिसऱ्या ते, चौथा, पाचवा, 6वा, 8वा, 9वा, 10वा, 11, 11 स्कंद का सांगत नाही बाई. घरचं कसं सांगते, त्या जावानं मला 12 वर्षाखाली हे म्हणलं होतं, मी त्या जावाला बोलणं बंद केला. हीच वय असते ना. मग एखाद्या स्कंदातलं एक वाक्य बी लक्षात राहत नाही. जाती कशाला भागवताना झाडाखाली. आणि जेव्हा घरातला एक शब्द आपला कुणी बोलला तर ते 12 वर्ष आठवण ठेवती. आमचं म्हणणे भागवत लक्षात ठेवा, नाम लक्षात ठेवा आणि ज्ञान आचरणात घ्या. तर श्रवणाला या, तुझं पिजा आमका कशाला ऐकायचा नुसता. किती अवघड आहे हो. खरं बोलणं कसं लागतंय आणि आम्ही खोटं बोलत नाही तर कर सोडत नाही. कळतं का एवढी भागवत ऐकली तर. अरे म्हणे बाई खूप भागवत ऐकले. ठीक आहे, आता तुमच्याकडं का त्याच्या भक्तीनंतर ज्ञानाचा प्रवेश असतो अंतःकरणाचा. जेव्हा भक्ती परिपूर्ण होती आणि बुद्धीची एंट्री ईश्वराकडे जाते त्याला ज्ञान म्हणतात. देहातून वृत्ती बाहेर निघते. नीट आहे का. देहात्म बुद्धी थांबते आणि आत्मबुद्धीला सुरुवात होती. संतांची भेट होती. श्रवणाला आपण जातो आणि श्रवण आत घेतो आणि स्वरूपाची स्थिती जाणतो, तेव्हा तो महात्मा बनतो. साधना काय लहान वाटते काही. तो श्रवणानं काय बनतो जीव महान आत्मा. महात्मा म्हणतात त्याला. जगात महाने, देवापेक्षा महान येतो. साधक देवापेक्षा मोठा होतो. याचं उदाहरण देतो तुम्हाला. काय आहे ते ऐका. जेव्हा श्रीकृष्ण परमात्मा त्यांच्या द्वारकेमध्ये होते, त्यांच्या राजभवनामध्ये, मग सकाळी दार लावून बसले, फोटो ठेवला पूजा करायला. तिकून नारद आले. नारायण 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 नारायण. कुठे म्हणजे मग देव देव घरात देव 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 घरात काय करायला पूजा गुणाची. आता अखिल विशुद्धची पूजा करते कृष्णाची आणि त्यानं काय गरज आहे. नाही नाही म्हणजे रोज पूजा करतो. कुठे जा तिकडे गेले. बघितलं बापू नारदानं बसले कृष्ण परमात्मा पूजाला. हा विश्वाचा जनिता यशोदोषी म्हणतो मग आता तो आता करतो पूजा. कुणाची पूजा करतो आता बघा नारद वाकून फोटो संताचा. संताची पूजा. देवा पूजा तुम्ही हो नारद रोज करतो. अरे ह्यांच्यामुळे तर मी जगात कळतो. ह्यांच्यामुळे तर भक्ती वाढती आणि ह्यांच्यामुळे तर जीवाला उन्नती होती. माझ्या भक्तीचा झेंडा माझे संत मिरवतात. माझ्या स्वरूपाचे दर्शन करून देतात. माझी महती जगात पसरवतात. ते मला माझ्या प्राणापेक्षा प्रिय असतात. ओवी आहे.
ओवी शपथ घेऊन सांगतो म्हणले आण तुझी. आता ओवी पाठ नाही मला. अर्जुना तुझी शपथ घेऊन सांगतो मला लय प्रिय कुठं म्हणी काहीतरी. हा मला लय प्रिय रे हे प्राण्यापेक्षा. आणि सांगतो तुला शपथ घेऊन सांग का. खरंच शपथ घेऊन सांगतो मला लय आवडेल. ह्यांचं लय प्रेम आहे. त्यांच्या सोबत मी असतो. देवते संत निमित्ताच्या प्रतिमे असे संत भेटले ताई आम्हाला आयुष्यभर. त्यांच्या चरणापाशी आम्ही श्रवण केलं. त्यांच्या बोधाचं अमृत पिलं आणि ईश्वराचं तत्व त्यानं प्रगट केलं आणि भेदाचा नाश करून दिला. आत्मप्रभाव दिला. शक्तिपात केला. सगळ्या ग्रंथाचं ज्ञान दिलं. त्या हृदयामध्ये त्याची आठवण त्यांची शक्तिरूपानं ते असतात. ज्ञान म्हणजे त्यांचं स्वरूपच आहे. ज्ञान म्हणजे संतच आहे. मग ते ज्ञान रूपानं आपल्यापाशी आहेतच आहे. मग ज्ञान म्हणजे ते म्हणजे संत म्हणजे आत्मा म्हणजे मी म्हणजे मग ते गेले का. म्हणजे आपल्या सोबत आहेत आपल्याला ज्ञान द्यायले. जसं ज्या कुटुंबामध्ये पुत्र संतती छान असते पुण्यवान असतं पवित्र असतं आणि त्यात अधर्म नसतं तर त्यांचे मायबाप त्यांच्या सोबतच असतात पुण्याच्या रूपानं. हे लक्षात ठेवा शब्द माझे. त्यांचं पुण्य तुमचं संरक्षण करतं पण माय बापानं पाप करायचे नसतात. आपण काय म्हणतो काय माझा पुण्यवान असतील म्हणतो ना तेव्हाही बाबाचं सांगतात मला आईचं सांगतात. ते बरोबर आम्ही असं तुम्ही नसतात. ते असं होतं तसं होतं बाबा असं करायचे. एवढं प्रेम होतं एवढं दान धर्म लक्ष तुम्ही म्हणले खूप त्यांचे मत नसतं. त्यांच्या मुलासाठीच तिथं साठलेलं असतं आणि त्या पुण्याचा उपयोग तुमच्यासाठी असतो. म्हणून आई वडिलाचं पुण्यच त्या पुढच्या पिढीला कामी असतं आणि आपले पुण्य पुढच्या पिढीला कामी असतं. म्हणून पुण्य कधी कमी करायचं दान धर्म थांबवायचा नाही. ह्या हाताचा धर्म सोबत असतो. या हाताला बांगड्या असो का नसो सोन्याच्या पण हे हाता धर्म म्हणजे ते सोने खरं बरोबर आहे का चूक आहे. आणि ते तुमच्या सोबत आहे कारण तेच पुण्य तुम्हाला भगवंताकडे येतं. जेव्हा संतांची भेट होती ग्रंथाचं प्रेम तयार होतं गीतेकडे मन जातं आणि वाणी श्लोक येतो. इथून आपल्या वाणी श्लोक सहज येतो. त्यांचा पण येतं नारायण पण नाम पण येतं आणि श्लोक पण येतं. नाम आणि गीता दोन्ही पण आपल्यापाशी आहे. मग आपण भाग्यवान आहे. पण श्लोकाचा भावार्थ करणं अतिभाग्य आहे. प्रत्येक समजतं पॉइंट टू पॉइंट नाम येतं. भगवंताला वाटतं माझं नाम घ्यायला मला ओळखीनं आता ज्ञान देतो. श्लोक गीतेचा श्लोक काही ना काही कळतच ना असताना श्लोकाचं पुण्य तयार होतं ना. गीतेचे श्लोक मी काय रागवतो या बाय काढमूट वागतात म्हणून घेत नुसतं वाचन 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 पुण्य बापा पाप नाही पण ते कामा येतं. पण लगेच कामा यावं या जन्मातच नाही तर ह्या जन्मातलं पुण्य भोगायला दुसरा जन्म हे नको काही कामाचं नाही. जेव्हा गीता प्रगट झाली कृष्ण परमात्मा अवतार घेऊन आले आणि जगताला वेदाचं ज्ञान दिलं आणि श्लोक आमच्या मुखात आला तो जो जीव धन्य झाला. गीतेचं पुण्य घाला आणि एका अतिभाग्यवानाला गीता वाचता येते. पण मी सांगत नाही बायकांना डोक्यात घेत नाही टकोऱ्या बायका बिघडत्या. मग मला येतं मी काय करू अजून वाढतं त्यांचं म्हणून तिथंच थांबवायचं त्यांना पुढे चला. आता MBBS केला MD काय बरोबर आहे ना. तस श्लोकाच्या भावार्थात जा अंतरंगात असलेल्या आत्मस्वरूपाला पहा आणि मी कोण हे जाणून त्या स्वरूपात राहा. मी देह वृत्तीमध्ये येऊच नाही. मी करता ही भावना होऊच नाही आणि जगत सत्य हे वाटूच नाही. आता परमात्मा बुद्धीतून भिन्न होऊच नाही आणि तो आहे आणि तो मी आहे असा भाव संपूच नाही. याला म्हणतात श्रवणाची भक्ती हरीची प्राप्ती जीवन मुक्ती ज्ञानाची स्थिती सुखाची प्राप्ती आणि मन भेट भगवंताची बुद्धी घेते. हे भाऊ आपण असं नमस्कार करतो ईश्वराला बघितलं की असं वागतो तेव्हा भक्ती सिद्ध होती. पण बुद्धी जेव्हा भगवंताकडे सहज जाती ती दिसत नाही पण भाव बदलतो. बुद्धी जाते ना ज्ञानानं आणि जाती तर भगवंतापाशी राहते. दोन शब्द लक्षात ठेवा. वेदाच्या ज्ञानानं अंतःकरणाच्या आत असलेला ज्ञान संपत मन बेभान होतेलं शांत होतं आणि चित्त
त्या ईश्वराला जाणू लागतं. हे ओवीचं फल आहे आमचं आज. चित्त त्या ईश्वराला समर्पित होत. म्हणून माझे चित्त तुझे पायी राहू ऐसे करी काही धरवनिया बाही भव हा तारी दातारा. हे भवसागर काय पांडुरंगा, तू मला जवळ घे आणि माझं रूप मला प्रकट करून दे आणि तू मी एक आहे असा भाव मला सहज येऊ दे. देहाचा अभाव होऊ दे, अज्ञान संपू दे, आत्मज्ञान भोगू दे, तुझा स्पर्श येऊ दे, तुझं ऐक्य मिळवू दे, माझा भेद संपू दे आणि आवरण माझ्या अंतःकरणात असलेल्या अज्ञानाचं आवरण निरावरण होऊ दे. आवरण निरावरण, ज्ञान झालं की आवरण संपत, बोध आला की अज्ञान नष्ट होत आणि श्रवण कळालं की बुद्धीला ब्रह्मत्व प्राप्त होत. म्हणून श्रवणाचं फल अति महाने, ज्ञान अति छाने आणि अज्ञान अति घाणे. म्हणून आत असलेल्या परमेश्वराचं दर्शन घेणारा हा सत्संग. आणि तुम्हाला वाटतं एक वाक्यात कळालं, मला सांगितलं वेदानं काय ते तू आहेस, पण तेच तू आहे हे कळायला आयुष्य कमी पडतं. महावाक्य काय सांगतं ते तू भाऊ बोलले, तुम्ही सांगितलं तो मी एक आहे, एक वाक्यात सारखं मला एका वाक्यात सांगितलं, हे तुम्ही कधी बोलला नाही, कधीच नाही बोलला. ते म्हणून एका वाक्यात तू आणि मी एक आहे. व्यायाम करताना बोलला नाही का आपल्या एक वाक्य तुम्ही छान सांगितलं की ह्याच्यातून शिकायचं की तो आणि मी दोन नाही एकच आहेत. पण तो आणि मी एकच म्हणायला सून नांदली पाहिजे जवळ, पोरग मला म्हणायला. आणि तिने जर नाही ठेवलं पोरग जवळ तर तुमचं काय चालतं? तसं त्या सुनावर डिपेंड आहे पोरग तुमच्या पैसे राहील का बाहेर जाईल. तसं त्या बुद्धीवर डिपेंड आहे, तुमची बुद्धी देहात राहील का भगवंताजवळ राहील. बोलणं सोपं, त्यांना कळालं बरं, मग एका क्षणात कळालं. पवित्र बुद्धीला कळत असतं, अपवित्राला नाही. वाक्य खोटे नाहीत माझे, समजून घ्यायचे शब्द ते. पवित्र बुद्धीला जपत राजा आणि अशुद्ध बुद्धीला जपत नसतं. म्हणून अशुद्धता काढायला श्रवण लागतं, भेद काढायला ज्ञान लागतं, मी कोण कळायला संत लागतात आणि ते शिकायला ग्रंथ लागतात. बरोबर आहे ना? जर सून म्हणती मला तिथे राहायचंच नाही, तर बुद्धी म्हणती देवाकडे जायचंच नाही, किती बी ऐक, किती बी श्रवणाकडे जा, कारण ते तितकंच पाप, तितकं जन्मांतरी संस्कार असतात विषयाचे, क्रोधाचे. गुण जेव्हा बुद्धी होते हवी होतो आपल्यावर, तिन्ही गुण असतात सत्वर रजतम, आणि तो गुण टाकायला श्रवण लागतं, गुणाचा बाद व्हायला ज्ञान लागतं आणि गुण बाजूला सरकायला फेकून द्यायला बुद्धीला अधिकार लागतो. ती गुणातून निघती आणि गुणातीत होती. आपण म्हणतो ना बेल वाचायला त्रिगुणाकारम, पुढे बोला त्रिनेत्रचं त्रिदायितं त्रिजन्म पाप संहारम एकबिल्वं शिवार्पणम्. एका बेलाच्या पानात 3 जन्म आहेत, तर 160 पानामध्ये किती जन्म होतील हे लक्षात करा. असं करून 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 तेवढ्या जन्माचं पाप जातं राजा. हे बेलाचं फल आहे. एका एका पत्रामध्ये ती किती बेल वाचून काय पूजा करतो शिवाची, वाव. तिथे पाप राहील, तिथे भेद राहील, ते पुण्य कमी होईल. त्या घरामध्ये लक्ष्मीचं वास्तव ऐका, तिथं बेल नित्य रोज तर रोज. तिथं कोणतं ठाणं तयार सांगू? कुबेराचं. अरे शिवाचं एकच फल आहे, माझी भक्ती करून त्याला कुबेराचं दे. हे वाक्य विष्णूचं नाही, शिवाचं आहे. तर काय म्हणते स्मरण मात्रेण तो भाग वेगळा. इथं जेव्हा कर्म सांगितले, जेव्हा आपण श्रावणामध्ये पूजा सांगितली, पवित्र आहे. आणि श्रावणात बेल का वाटतात? ज्या घरामध्ये जी परंपरा असते, बेलपत्र, पत्रम पुष्पम फलम तोयम भक्त्या प्रेयती, ती गोष्ट मला प्रिय आहे. हे पण घ्या ना, हा श्लोक घ्या, मग तुमचा द्या. कुठं कोणता घ्यायचा हा मला हे ठरून बोलावं लागतं. एका नाही सॉरी नाही, एका एका पत्रात 3 जन्माचे पाप जातात राजा. तर 1 शाटामध्ये तेवढी जन्म जातात आणि तेवढी वासना कमी होती आणि बुद्धी भगवंतामध्ये जाते. शिवरूप, ब्रह्मरूप म्हणा, शिवरूप म्हणा, कृष्णरूप म्हणा, एकच आहे. बरोबर आहे. मग जिथं महादेवाला बेल आहे, महादेवाची भक्ती आहे, कुबेराचं ठाण आहे, बेल भक्ती म्हणाली. बाकीची भक्ती पण करतो विष्णू, भक्ती सगळी एकच आहे. पण श्रावण महिन्यामध्ये बेलपत्र आणि ते तुम्ही काय व्हायला काल अबीर अबीर ते प्रिय बर का.
तुम्हाला बोललो मला डेबिट ठेवा ताई. हो ठेवलं. तो अवेळ मात्र प्रिय आहे. भस्म, गंगा, गंगाजल, मध, साखर, उसाचा रस, हे जेवढे पदार्थ आहेत जे त्यांना आपण अर्पण करतो, तर शिव तुमचं पाप. लिंगाला जाणार लोक येडे नाही भेटत, भक्तीच आहे, पण जाणून नाही म्हणून त्रास होतो आम्हाला. हा, त्याचं फल देतोच ते, भक्तीचं फल देणारच. पण ज्याला त्याला काही न मागता करायचं तोच आपल्याकडे येतो, हे पण लक्षात ठेव. ते काही न मागता मी केलंच नाही, त्याने करून घेतलं, मनात पुण्यातलं मी बेल व्हायला शिवत पण नाही, तर ती भक्ती पुढे नेते तुम्हाला. तृप्ती होती, अज्ञान समाप्ती होती, आणि शिवाची प्रतीती येते, आणि सूर प्रगट होतं, देहभाव नष्ट होतो, परमात्म्याचं ऐक्य होतं, आणि त्या ठिकाणी बुद्धीचा आणि शिवलिंगाचा, बुद्धीचा प्रवेश लिंगामध्ये होतो. ते आत्मलिंग आणि बुद्धी एकत्र येते, ती महापूजा होती. आणि ही ज्ञानाने बेल नाही येतो. 3 गुण टाकल्यानंतर ही पूजा आहे, आणि ते बेल टाकल्यावर ती शिवाची पूजा. किती डिफरन्स आहे बेटा, आहे की नाही? आता एक घेऊ, आपले 10 मिनिटं राहिले, 2-4 घेऊ, आणि तुम्हाला मला सांगायचं होतं की असं असं आहे. भक्ती असं, ज्ञान असं, भेद असा, बुद्धी अशी, भ्रम असा, वासना तशी, जन्मजन्मांतरचं पाप संप्रशिवाय हा बोध तुमच्यात नांदत नाही. आणि तुम्ही किती पाप करता मला माहित नाही, कारण संचित कर्म लाखो जन्माचं साचलेलं असतं, आणि ते कर्म तुमच्यावर थोडं येत असतं, ह्या जन्मात काही, त्या जन्मात काही. पण जेव्हा संचित कर्माला आग लागते, नाश होतं, तिसरं म्हणानं फक्त, दुसरं ना म्हण. पण जसं श्रवणाला खतम होतं पटकन, तसं नामानं कमी जास्त वेळ लागतो. पाप दोन्ही नष्ट होत तितकंच करा. पण ऐका, चुलीवरचा स्वयंपाक आणि गॅसवर स्वयंपाक, ते कमी जास्त होते. चुलीच्या लाकडा जाळ होतो ना, पण गॅसचा जाळ भडभड भडभड वाढतो पण येतो. तसं ज्ञान प्रगल्भ आहे, पापाला भस्म करतं, कर्माला बाधित करतं, जगताचा अभाव करतं, आणि स्वरूपाला प्रगट करतं. ते ज्ञान संजीवनी गुटी बुद्धीमध्ये येतं, आणि तेव्हा आवरण समाप्त होतं, मन भगवंताकडे जातं, दोघांचं नातं तयार होतं, दोघांचं ऐक्य प्रगट होतं. मग जीव त्या भगवंतातून भिन्न होत नाही, त्या आत्मलिंगामध्ये एकरूप होतो. तेव्हा जीव शिव हे दोन्ही पक्षी प्रपंचामध्ये बैसले दोघे एक येतात. त्यांचं मूळ ब्रह्म आहे. फांद्या दोन आहेत, फांद्या, त्या फांदीवर जीव, त्या फांदीवर शिव. जीव शिव ही दोन्ही पक्षी प्रपंचामध्ये बैसले वृक्ष म्हणजे एका फांदीवर जीव बसला, एका फांदीवर शिव बसला, पण दोन्ही फांदीचं मूळ हे ब्रह्म, मूळ ऊर्ध्वमूल. 15 म्हणतात की ऊर्ध्वमूल म्हणजे शाखा, ह्या शाखा दोन फांद्या, त्या दोन, एक फांदी जीवाची, एक फांदी शिवाची. हा जीव पक्षी, हा शिव पक्षी, फांद्या सारख्याच आहेत, फक्त उपाधी वेगळी. देवाची भक्ती उपाधी शिवाची, आणि जीवाची उपाधी अविद्येची. म्हणजे मलमूत्र माणूस हा देव आपल्यापाशी आहे, आणि त्यांच्यापाशी शुद्ध सत्व आहे, आनंद रूप आहे त्यांचा. म्हणून त्यांचं मूळ हे ऊर्ध्वमूल आहे, ब्रह्म. म्हणून हे कळालं तर जीव शिव एकत्र आले, नाही कळालं दोन ठिकाण झाले भेद, आणि ते कळालं अभेद. एवढं 15 वाजता जन्मभर बसून कळलं ना, बाई म्हणते मला कळतं काय, माते कळतं का? कळणं हे श्रवण ते बेटा, आम्ही असूया तुम्ही असू. हे व्यासपीठ बोलतो. हा मला सांगितलं का आत्तापर्यंत वाक्य मी 2 पक्षी, मला ते अभंग आधीच पाठ होता, पण काल निघाला. जीव शिव 2 पक्षी येतात, प्रपंचामध्ये वृक्ष येतं, आणि ते फांद्या 2 आहेत. ते फांद्या म्हणजे इकडे आता मध्ये शाखा म्हणजे फांदे, आणि त्याचं मूळ वरी ब्रह्म, आणि संसार वृक्ष उलटा, फांद्या खाली येतात, काय वर येतात. ब्रह्मलोकात, चंद्रलोकात, इंद्रलोकात, अधोगती, नरकात मी काय जातात पाप करून, स्वर्गात मी काय, वैकुंठात मी काय, ब्रह्मलोक, शिवलोक, चंद्रलोक, काय लोक कमीत का? मग त्या फांट्या तिकडे गेल्या, पण ज्ञानाच्या फांट्या माझ्या मुळाकडे आल्या, ब्रह्मस्वरूपाकडे आल्या. म्हणून संसार वृक्ष उलटा, त्याचं मूळ ब्रह्म आहे, आणि जो ज्ञानी तो मुळाकडे येतो. अज्ञानी त्या फांट्यानं कुठं बी जात. किती सुंदर बघा तुमची इच्छा. आपली गीता किती मस्त आहे, पण कळायचं तर मस्त बेटा, फांद्याच कळत नाही बायकांना. पटापट 15 द्या निघाली खायला, त्या म्हणलं खात नाही आपण, नेम आहे. काय होतं ऐका, अतिरज गुण असतो आणि अतिसत्व गुण असतो. सत्वगुण एकदम स्थिर आणि शांत,
त्याचा तो गुण नका काही गरज नाही, सहज ज्ञान होतं बेटा. तो गुणाचा प्रभाव आहे. आणि ते गुण कुणापाशी द्यायचा? ईश्वराचा आहे. आपण कोण? कोण कुणाला कसा द्यायचा याचा खेळ येतो. बरोबर आहे बेटा. तुम्हाला एक उदाहरण देते छान. एक आई असते, 2-3 लेकरं असतात, आपलेच असतात, त्याने प्रेम करतात, पण एकाच हत्ती असत. समजून घ्या उदाहरण माझं. 4 लेकरं आहेत आणि 4ही लांब आहेत, पण एकाची बोलण्याची काळजी, एकाची काळजी, स्वभाव सारखे व थोडा थोडेपर्यंत असतोच. तसा ह्या व्यक्तीचा जन्म घेतलेल्या जगतातल्या जीवाचा ह्या गुणाचा थोडा थोडा कमी कमी जास्त संबंध असतो. सत्वगुण गुण जास्त असतो, रजगुणात कमी जास्त असतो, आणि तमोगुण बाळकात अति असतो. तमोगुण म्हणजे क्रोधाला भडकायचं, आणि रजानंतर तमोगुण येतोच. रज वाढला की तम वाढतो, रज संपला की सत्व येतं. हे धारणा लक्षात ठेवत आहे. सत्व वाढला रज संपतो, थांबतो. रज वाढला तम येतो. म्हणून रजाला संपवायसाठी सत्व वाढवा, आणि रज कमी झाला की तम थांबला. ही साखळी बेटा. मग तमोगुण टाकायचा असेल तर रजगुण पण कमी येतात. रजगुण टाकायचा असेल सत्वगुण वाढवा, आणि सत्वगुण वाढला तर परमात्म दर्शन घडलं. सत्वात संजायते ज्ञानम रजसो लोभ एवच. रजगुण की लोभ लोभ हे पाहिजे पाहिजे पाहिजे. रजाचं बायकाचं नातं लई वाटतंय मला. हो, जेवढं बायकाला रज म्हणजे आसक्ती तेवढी पुरुषाला नसते. लक्ष करा. जेवढी आसक्ती पुरुषाला नाही तेवढी बायकाला आहे. मग जास्त रज गुणात आहे. कधी कधी माणसात पण असतं, एखाद्या सांगता एखाद्या. तसं ही गुणाची प्रवृत्ती भगवंताचा खेळ आहे. तुमचं पुण्य आणि पाप त्याच्यावर गुण डिपेंडेंट असते. सत्वगुणी कुणी असतं, रजगुणी तमोगुणी. हेच आहे का? आता आपलेच लेकरं असतात, पण एखादा अति प्रेम करतो आणि एखादं मतलबाने वागतं. कामापुरतं बरोबर बोलतं. जगात नमुने का कमीत का? बरोबर आहे ना? तसंच आहे. तसं एखादं स्वार्थ करतं जवळ येते लेकरू, आणि एखादं निस्वार्थ असतं, ते पुण्याचं फल असतं. हो बेटा, काही नाही बाबा, तुम्ही सांगा, आमची चिंता करू नका, तुम्ही शांत जगा. आहे ते पैसा खर्च करा, आम्हाला काही लागत नाही, आम्ही तुम्हाला देतो. सत्वगुणी मुलगा म्हणतो. काय गेले तो? आहेत ना असे जगात, बघा तुम्ही. आणि काय होत दिले तर हे शब्द फार विचित्र असतात. म्हणून रज आणि सत्व तिच्यामध्ये असतं अंश कधी. पण जो निष्काम प्रेम करतो त्याला आयुष्यातही दुःख भोगावं लागत नाही. हे लिहून ठेवायचं. जो माता पित्याचं प्रेम निष्काम करतो त्याला आयुष्यात कुठंच काय अडथळा येत नाही, कमी तर पडतच नाही. कधीच नाही. आणि त्रास तर यावर होतच नाही, कधीच नाही. त्याचा जीवनाची मार्ग सरळ सरळ सुलभ होतो. सुलभ. कारण त्या आई वडिलाचं पुण्य असतं. कारण मन दुखवण्यासारखं पाप कोणताच नाही. व पुण्य करू नका, पण मन दुखू नका. हे लिहून ठेवा. मन दुखवणं म्हणजे भगवंताला दुखवणार बेटा. कारण त्याचं रूपच कोण? ईश्वर आहे. जेव्हा जेव्हा अति त्रास होतो तर ईश्वर तिथं जाऊन येत असतो. मग काय करायचं करत असतो. म्हणून कुणालाही अति बोलून दुखवू नये, त्रास देऊ नये, बाईला वैर करू नये. प्रेम द्यावं, आणि जरी नाही मिळालं तरी प्रेमच द्यावं. हे धर्म आपला असतो. प्रेम द्यावं, प्रेमात राहावं, प्रेमरूप व्हावं. हा साधकाचा जीवनाचा संगम असतो. आता आपण आक्षेपी अर्जुनाचा तो शिरोमणी सर्वज्ञाचा, तो शराबोध शिष्याचा देखोनिया. भगवंत आनंद झाले. माझा अर्जुन एवढा प्रश्न विचारायला, देवा तुम्ही सांगा सांगा. अरे बापरे. मग म्हणे गा महामती माते पावोनी न येती पुढती, ते भिन्न अभिन्न रीती ती दोन्ही. जे मला प्राप्त होतात ते भिन्न आहेत का भिन्न दोन्ही सांगतो. जे विवेके खोले पाहिजे तरी मीच तेच ते सहजे.
ना आहाच वाहाच तरी तुझे ऐसे निगमती. जे ज्ञान दृष्टीने मला पाहतील, बघतील, सेवतील, प्राप्त करतील ते माझ्याशी एकरूप राहतील. माझ्या अंधळीनं कधीच होणार नाही. पण जे मला भेद भक्तीने पाहतील तर माझ्या जवळ नाही, तेथे पण त्याला मिळतं. विवेके खोले पाहिजे. विवेकाच्या दृष्टीनं जो मला भक्त माझ्याशी पाहतो तो अभिन्न होतो. आणि नामानं पाहतो तो भक्तीत येतो. पुढचा जन्म त्याला ज्ञानात नेतो. नीट ऐका, जो भक्ती करतो त्याला मी पुढच्या जन्मात ज्ञानाकडे नेतो. या जन्मात नाही. जन्म किती लागतील ते माहित नाही, पण भिन्न भक्तीला फल आता नाही, नंतर आहे. आणि ज्यांना अभिन्न भक्ती विवेके जे पाहतील ते भगवंताला प्राप्त होतात, जीवनमुक्त होतात, आपल्या स्वरूपात राहतात आणि आत्मभाव